सविस्तर बातम्यांना सुरुवात करूयात। आपल्या देशात लाखो लोक व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी आहेत। ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले मात्र या युनिव्हर्सिटीचे कुलगुरूच निघालेत। आम्ही असं का म्हणतोय पहा। विक्रम गोखले व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे कुलगुरू। नेहरूंच्या त्या पत्राचा उल्लेख। स्वतःची अक्कल गहाण ठेवून आपली विवेकबुद्धी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीकडे सुपूर्द केली की काय होतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे कंगना राणावत आणि तिचं समर्थन करणारे लाखो नेटकरी। पण ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले हे तर या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे कुलगुरूच निघाले। शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी त्याच पत्राचा उल्लेख केला जे पत्र कंगनानं पोस्ट केलं होतं। लॉर्ड माउंटबॅटन को विनती की है, वो लेटर है मेरे पास। विदाउट स्टडिंग आई डोंट मेक कमेंट्स। 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळूनही 28 एप्रिल 1948 साली हे पत्र का लिहावं लागलं आणि याचाच अर्थ स्वातंत्र्य भीक म्हणून मिळालं होतं असा अर्थ अनेक व्हॉट्सअप विद्वानांनी काढला। मात्र आता आम्ही तुम्हाला सांगतो या पत्रामागचं सत्य काय आहे ते। 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळालं हे सत्यच आहे। 1947 आणि 1950 दरम्यान भारत स्वतंत्र होता पण प्रजासत्ताक नव्हता। या काळात आपली राज्यघटना अंमलात आली नव्हती। राज्यघटनेवर घटना समितीत चर्चा सुरू होती। 26 जानेवारी 1950 रोजी घटना अंमलात आली। 26 जानेवारी 1950 रोजीच भारत प्रजासत्ताक झाला। पण हे होण्याआधी राष्ट्रपती हे पद नव्हतं तर गव्हर्नर जनरल हे पद अस्तित्वात होतं। या पदाची नियुक्ती औपचारिकता म्हणून ब्रिटनमधून केली जायची। लॉर्ड माउंटबॅटन हे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते। 21 जून 1948 रोजी माउंटबॅटन निवृत्त झाले। ज्येष्ठ काँग्रेसी नेते सी राजगोपालाचारी यांना त्यानंतर गव्हर्नर जनरल करायचं ठरलं। त्यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करावं यासाठी नेहरूंनी ब्रिटनमधील सरकारला पत्र लिहिलं। ही एक औपचारिकता होती, विनवणी नव्हे हे लक्षात घेतलं पाहिजे। देशाला स्वातंत्र्य मिळालं ही आनंदाचीच बाब होती, पण त्यानंतर काही कायदेशीर गोष्टी कराव्या लागतात। याला सत्तेचं हस्तांतरण अर्थात ट्रान्सफर ऑफ पॉवर असंही म्हणतात। नेहरूंनी लिहिलेलं हे काही एकमेव पत्र नव्हतं, अशी अनेक पत्र त्या कालखंडात लिहिली गेली। हा सगळा पत्रव्यवहार याच सत्ता हस्तांतरणाचा भाग होता। नेहरूंच्या वतीनं स्पष्टीकरण देणं हा आमचा हेतू अजिबात नाहीये, पण आमच्या प्रेक्षकांना सत्य काय ते कळलंच पाहिजे, कारण स्वातंत्र्यासाठीचा लढा आपला अभिमान आहे। काही निवडक महाभागांनी त्याला भीक म्हटल्यामुळे इतिहास बदलत नाही, त्याला भीक म्हणणाऱ्यांच्या बुद्धीचा अभाव मात्र जगासमोर येतो। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतच्या स्वातंत्र्याबाबतच्या वक्तव्याचं समर्थन करत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत। त्यामुळे विक्रम गोखले हे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे कुलगुरू आहेत का असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय। गोखले यांनी आतापर्यंत केलेल्या आरोपांवरून त्यांचा रोख सरळ सरळ गांधी आणि नेहरूंवर आहे हे सिद्ध झालंय। या संदर्भातच गांधीवाद्यांचं आणि ब्राह्मण महासंघाचं नेमकं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। विक्रम गोखलेंकडून पुन्हा वादग्रस्त वक्तव्य आली आहेत। गोखले हे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे कुलगुरू असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे आता ब्राह्मण महासंघ आणि गांधीवादी हे आमने सामने आलेले आहेत। गोखले यांनी काल पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत या त्यांच्यावरती झालेल्या टीकेचं उत्तर दिलं होतं। या वादग्रस्त विधानांमुळे विक्रम गोखले यांच्यावरती सडकून टीका झाली होती, त्यावर त्यांनी काल स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला। मात्र त्यांच्या या स्पष्टीकरणानंतरही समाधान न झालेले अनेक जण आहेत ज्यांनी प्रश्न उपस्थित केलेत। त्यामुळे ब्राह्मण महासंघ आणि गांधीवादी यांच्यात यावरून वादप्रतिवाद सुरू आहे। या संदर्भात आमच्या प्रतिनिधी अश्विनी जाधव केदारी सध्या आपल्या संदर्भात आहेत आणि या आमच्या संपर्कात आहेत आणि त्या या संदर्भात
या सगळ्या लोकांचं म्हणणं जाणून घेतात अश्विनी. नक्कीच. आता सध्या माझ्यासोबत ब्राह्मण महासंघाचे आनंदवे आहेत आणि गांधीवादी आणि मुक्त लेखक आपण ज्यांना म्हणू शकतो असे उत्पल सर पण आहेत. या दोघांशी आपण आज चर्चा करणार आहोत याच मुद्द्यावरनं, कारण गेल्या अनेक दिवसांपासून विक्रम गोखले जे अनेक वक्तव्य करतायत, वादग्रस्त ही वक्तव्य ठरतायत आणि विक्रम गोखले हे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे कुलगुरू आहेत का असा सवाल सुद्धा आता त्यांच्यावर उपस्थित होतोय. मुळात हा सगळा प्रश्न सुरू कुठून झाला या संदर्भात आधी मी आनंदवेंशी बोलणार आहेत. विक्रम गोखलेंचा सन्मान सोहळा तुम्ही आयोजित केला आणि त्यामध्ये त्यांनी अनेक वक्तव्य केलेली आहेत, ज्याच्यामध्ये सुरुवातीला त्यांनी म्हटलं होतं की कंगना राणावतच्या वक्तव्याचा मी समर्थन करतो. स्वातंत्र्य हे भीक मागूनच मिळालेलं आहे. एक गोष्ट मी स्पष्ट करतो, आमच्या कार्यक्रमामध्ये विक्रम गोखले साहेबांनी वाक्य वापरलं होतं, त्यांच्याविषयी आम्हाला पूर्ण मान आणि सन्मान आहे. त्यानंतर सुद्धा आम्ही एक गोष्ट मान्य करतो की हा देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला असं आम्ही मानतो आणि त्या स्वातंत्र्याचं श्रेय सुद्धा भारतातल्या सर्व नागरिकांना, सर्व जनतेला आहे असं सुद्धा आम्ही मानतो. गोखलेंनी त्या दिवशी 2 वाक्य वापरली होती. एक त्यांनी वापरलं होतं की कंगना काय खोटं बोलली, त्यानंतर लगेच त्यांचं वाक्य होतं की क्रांतिकारकांना सोडवण्यासाठी त्यावेळेचे दिल्लीतल्या नेत्यांनी काही प्रयत्न केले नाही, परंतु ते वाक्य कुठेतरी झाकलं गेलं त्या बोलण्याच्या रागात आणि तोच एक वाक्य पुढे आलं गेलं. त्या विषयाने हा सगळा प्रकार घडला. त्याच्या आधी सुद्धा गोखलेंनी हा देश हिरवा होणार नाही हे वक्तव्य वापरलं होतं. बाबराचं वाक्य वापरलं होतं की देशाचा इतिहास बाबरापासून कसा सुरू होतो, परंतु ही सगळी चांगली वाक्य झाकली गेली त्या एका वाक्यामुळं. आम्ही सुद्धा असं मानतो की 15 ऑगस्टला हा देश स्वतंत्र झाला आहे. त्या दिवसापासून ह्या देशाचा कारभार ह्या देशातल्या नागरिकांनी निवडून दिलेलं सरकारच करत आहे. पण गोखलेंनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याचं तुम्ही समर्थन करत आहात का, की जेव्हा फासावर बाकी क्रांतिकारक जात होते त्यावेळी बाकी आपले लोक बघत राहिले फक्त आणि त्यांचा सरळ सरळ रोख हा नेहरू आणि गांधींवर होता? हे वाक्य मीच नाही, कोणीही समर्थन करू शकेल त्या वाक्याचं की नेहरू आणि गांधींनी त्याविषयी खूप जास्त प्रयत्न केले गेले नाहीत, असं कोणाचंही समाधान झालेलं नाहीये. मी कारण देतो, गांधीजींनी जर त्याच्या आधीची काही 22 वर्ष बघितली असतील तर प्रत्येक न आवडलेल्या गोष्टीसाठी उपोषण करत होते. अगदी पाकिस्तानला 55 कोटी द्यावे यासाठी सुद्धा त्यांनी उपोषणं केलेली आहेत. असं असताना जेव्हा स्वातंत्र्य दृष्टीपथात आलेलं होतं, लक्षात घ्या, भगतसिंगांना फाशी देणं आणि स्वातंत्र्य दृष्टीपथात येणं खूप मोठं अंतर नाहीये. जर गांधीजींनी आणि यांनी काही वर्ष वाढवली सुद्धा असती तरी सुद्धा कदाचित इतिहास वेगळा घडला असं झालेलं नाहीये असं आम्ही मानतो. तरी सुद्धा गांधीजी असो, काँग्रेस असो, यांचं स्वातंत्र्याच्या दृष्टीतलं चळवळीतलं योगदान आम्ही नाकारणार नाही, परंतु फक्त त्यांना श्रेय देणं हा करंटपणा ठरेल हे सुद्धा आम्ही मान्य करतो. काय म्हणणं आहे याच्यावर? गांधींनी आणि नेहरूंनी विशेष प्रयत्न केले नाही? आता ह्याच्याबाबत सांगायचं झालं तर मला असं वाटतं, एक आधी थोडंसं मी पार्श्वभूमी सांगतो. मला जे म्हणजे वैचारिकदृष्ट्या मला जे सांगावं असं वाटतं ते की काय असतं, आपण जेव्हा इतिहासाकडे बघतो त्यावेळेला आपण आपल्या चष्म्यातनं बघत असतो. सब्जेक्टिव्हिटी आपल्याकडे खूप असते आणि मला हा मुद्दा विशेषत्वाने मांडावासा वाटतो की सामाजिक राजकीय संदर्भामध्ये सब्जेक्टिव्हिटीच काम करत असते. ऑब्जेक्टिव्हिटी ज्याला आपण म्हणतो तसं, म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर विज्ञानामध्ये 2+2 4 होतात हे सत्य हिंदुत्ववादी पण नाकारणार नाहीत आणि काँग्रेसचा माणूस पण नाकारणार नाही. पण इतिहासामध्ये जेव्हा आपण जातो, जेव्हा आपण सामाजिक प्रश्नांच्या संदर्भात जातो तर त्यावेळेला हे असं होतं. आता माझ्या माहितीनुसार नेहरूंनी पत्र लिहिलेली होती क्रांतिकारकांना भगतसिंगांची सुटका करण्यासाठी. गांधींच्या बाबतीत तपशील माझ्याकडे आत्ता उपलब्ध नाहीये, पण नेहरूंनी हे प्रयत्न केलेले होते. हे 2 वेगवेगळे प्रवाह होते हेही आपल्याला मान्य करायला लागतं. म्हणजे सशस्त्र क्रांतीचा एक प्रवाह होता, काँग्रेसचा एक प्रवाह होता, हिंदुत्ववादाचा अजून एक प्रवाह होता वेगळा. तर ह्या तिन्ही प्रवाहांमधून गोष्टी घडत होत्या आणि एकूण चळवळ सगळी आकाराला येत होती. असं असताना म्हणजे माझा मुद्दा असा आहे की हे केलं नाही म्हणून त्या एका मुद्द्याच्या आधारे त्याच्यावरती टीका करणं हे ठीक आहे. म्हणजे हा आता एक पर्स्पेक्टिव्हचा भाग असतो. तसं बघायला तसंच समजा मी असं म्हणू शकतो की कुरुंकरांपासून सगळ्यांना लिहून ठेवलेलं आहे की संघ कुठे होता स्वातंत्र्य लढ्यामध्ये. अनेक हिंदुत्ववादी शक्तींनी स्वातंत्र्य लढ्यात काही केलेलं नाहीये. तितक्या अर्थाने भरीव म्हणजे कुरुंकर म्हणतात तो त्यातला एक मुद्दा तर अजून महत्वाचा आहे की किमान हैदराबाद मुक्तीसंग्रामात तर मुस्लिमांच्या विरुद्ध होतं लढा, त्यात सुद्धा काही केलेलं नाहीये संघाने. तर असं पण ही मला परत हे म्हणायचं आहे की ही एक फॅक्ट म्हणून त्याच्याकडे मी बघतो. याच्यामुळे या एका मुद्द्याच्या आधारे मी दुस्वास करायला हवा का हिंदुत्ववादी विचाराचा, तर त्याच्याबद्दल मला म्हणजे मी विचार अशा काही स्टेटमेंटमुळे आपण स्वातंत्र्य लढ्यातलं योगदान त्यांचं विसरतोय का? कोणाचं योगदान? गांधी आणि नेहरू. हो अर्थातच. कारण हे जे
पहिली गोष्ट, या स्टेटमेंट पूर्णपणे हे निषेधार्ह आहे, हे अत्यंत आक्षेपार्ह आहे, याचा मी पूर्णपणे निषेध करतो की आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे गोखले, विक्रम गोखले हे एक ज्येष्ठ अभिनेते आहेत, त्यांचे खूप सारे फॉलोअर्स आहे आणि अशा वेळी अशा व्यक्तीकडनं अशा प्रकारचे स्टेटमेंट्स येणं आणि त्यानंतर असा वादंग उभं राहणं याकडे बरोबर. आणि त्याच्याकरताच म्हणजे मी हे मागे पण एकदा मला वाटतं साम टीव्ही मध्येच एकदा हे बोललो होतो की एक साधी गोष्ट आपण लक्षात का घेत नाही की 1857 ते 1947 हा एक ब्रॉड आपण कालखंड जो समजा मानला, काय 100-110 वर्षाचा जो काही येत होतो, तर 90 वर्षाचा, त्याच्या आधीपासून इंग्रज सत्ता आपल्याकडे होती. आता ह्या सगळ्या कालखंडाचा इतिहास हा इतका गुंतागुंतीचा आणि इतका कॉम्प्लेक्स आहे की त्याच्यावरती तुम्ही एका विधानाने काहीतरी खळबळ उडवून देणं हे मला मुळातच प्रॉब्लेमॅटिक वाटतं. मला असं सगळ्यांना मुद्दा म्हणून सांगायचं आहे की भारताची स्वातंत्र्याच्या इतिहासाबद्दल असेल, फाळणीबद्दल असेल, अनेक अभ्यासकांनी पुष्कळ लेखन केलेलं आहे, त्याच्यावरती वाद प्रतिवाद आहेत. ते वाद प्रतिवाद कुठेच चर्चेमध्ये येत नाहीत. म्हणजे मला असं बघायला आवडेल की असं एखादं विधान घेऊन काहीतरी चर्चा होण्यापेक्षा एखादा अभ्यासवर्ग व्हावा या विषयावरती. तर असा विक्रम गोखले जेव्हा अशा प्रकारची काही वक्तव्य करतात, बरोबर, तेव्हा त्याचा फार रिचिंग एक इफेक्ट होतोय, खरं आहे, कारण शेवटी तुम्हाला फॉलोईंग असतं. आणि आता परत ते असं होईल की ते कॉन्ट्रोव्हर्शियल होऊ शकतं, पण मुळातला मुद्दा असा माझा हा कायम असतो की आपण एखादा जेव्हा गोष्ट बोलतो, विधान करतो, तेव्हा आर वी वेल इन्फॉर्म्ड. आणि वेल इन्फॉर्मचा अर्थ एक पत्र किंवा एक पुस्तक वाचणं असा अजिबात नसतो. वेल इन्फॉर्मचा अर्थ तुमचा बराच त्याच्याकरता व्यासंग लागतो, जो कदाचित यदी फडकांचा होता, गोविंद तवलकरांचा होता. अगदी आज शेषराव मोरेंसारखा अभ्यासक आहे, त्यांच्याशी काही बाबतीमध्ये मतभेद असतील, परंतु ते अभ्यासपूर्वक त्यांनी मांडणी केलेली आहे. विक्रम गोखलेंवर आता अशी सुद्धा टीका होते की विक्रम गोखलेंचा अभ्यास कमी पडतोय आणि त्यामुळे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे आता असं अगदी ते थोडंसं सेन्सेशनल कदाचित होईल असं म्हणणं, पण मला असं वाटतं की त्यांचा स्वतःचा या विषयाचा किती व्यासंग आहे या बाबतीत मला खरंच शंका आहे. बरोबर, काय म्हणणं आहे? दोन गोष्टी मी स्पष्ट करतो. गोखलेंचं बुद्धीचं आकलन त्यांनी त्याच्या पद्धतीनं करावं. दुसरं, कंगनाने भीक मागून स्वातंत्र्याचा जो उल्लेख केला त्याचं आम्ही सुद्धा समर्थन करणार. मला नाही वाटतं गोखले सुद्धा त्याचं काही समर्थन करतील. प्रश्न असा आहे, भीक मागून नक्की नाही मिळालं. लोकमान्य टिळकांनी 1920 म्हणजे महात्मा गांधी भारत देशाच्या आधीच सांगितलं होतं की भारत स्वातंत्र्य आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे, आम्ही तो मिळवलाच असं म्हणणे. परंतु मिळवला कसा हा एक प्रश्न आहे. लक्षात घ्या, 1947च्या 2 वर्ष आधी 2 वर्षानंतर म्हणजे 45ला इंग्लंडमध्ये सत्तांतरण झालं, मजूर पक्षाचं आलं. त्याच्या आधी दुसरा महायुद्ध जिंकलं असलं तरी इंग्लंड हारणं, आर्थिक व्यवस्था बिघडणं वगैरे सगळ्या कारणामुळे त्या 1945च्या आसपास जवळजवळ 9 देशांना इंग्रजांनी स्वतंत्र केलंय. या 9 पैकी एकाही देशामध्ये महात्मा गांधी किंवा नेहरूंचं गेले नव्हते, योगदान नव्हतं. मग त्याचं तुम्ही श्रेय गांधींना घाबरून दिलं का, असा प्रश्न उभा राहतो सगळ्यात महत्वाचं. दुसरं, फ्रीडम करार, बाकीच्या सगळ्या देशांशी इंग्रजांनी फ्रीडम करार केलेला आहे. फ्रीडम ऍक्ट आपल्याकडे मात्र दिले ट्रान्सफर ऑफ पॉवर, सत्तेचं हस्तांतरण. हे आत्ता का बाहेर यायला लागलं, एवढी वर्ष का बाहेर आलं नाही, हा पहिला प्रश्न आहे. त्या काळामध्ये 1935च्या भारत गव्हर्नन्स ऍक्ट त्याच्या अंडर हे सरकार चालेल, जोपर्यंत पुढची राज्य घटना येते तो सुद्धा उल्लेख त्याच्यामध्ये होता. तो आजपर्यंत का दाबला गेला. तिसरं, 1948ला म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 6 महिन्यानंतर नेहरूंनी एक पत्र लिहिलं इंग्लंडच्या राणीला की राजगोपालाचारी यांना बिहारचे राज्यपाल आहेत, त्यांना आता दिल्लीत आणायचं, मला परवानगी द्यावी. ही परवानगी ते का मागत होते, शेवटचा प्रश्न आहे. त्या परवानगीला उत्तर देत असताना इंग्लंडच्या राणींनी असं लिहिलं, जे आपल्याकडे नाही पण लोक तिकडचे अवेलेबल आहे, की ही आम्ही तुम्हाला विविध मतमतांतर या सगळ्या विषयाबाबत असू शकणार आहेत. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की विक्रम गोखले हे एक ज्येष्ठ अभिनेते आहेत आणि त्यांच्याकडनं अशा प्रकारची वक्तव्य येणं आणि त्यानंतर अशा प्रकारचे वाद उभं राहणं हे कितपत गरजेचं आहे, कितपत महत्वाचं आहे, याकडे सुद्धा आता लक्ष देणं महत्वाचं ठरणार आहे. खरं आहे अश्विनी, तुर्तास धन्यवाद या सविस्तर चर्चेसाठी आणि माहितीसाठी. यानंतर एक छोटीशी विश्रांती घेतोय. कुठे जाऊ नका, पाहत राहा